येस होय का किती सज्जनपणा आहे बघा. वांग भरायला लागले वांग कुणाला इम्प्रेस करायला. तुझं आजींना भोळवा लागलाय बघ आमच्या आजीला. तेल लय घातली नाही मग. ए नाही का बाई जराशीच घातल्या तर असं वतल्या. ती मला 4 वेळा वतायचं म्हणजे म्हणून एकदाच ओतून टाकलं तेल. आजी भरतो थांब. वैष्णवी शीक ठीक जरा मला येतं यायचं. जरा लवकर आली असतेस तर वर चुलीवर केलं असतं की नाही. चुलीवर केलं असतं. हे प्रेम नेक्स्ट टाइम आपण हे चुलीवर प्रेम करतो. वाईपे मला पण मिळाले लक्षात ठेव काय. तर प्रत्येक मैत्रीला टॅग करा जी आपल्याला माहित असते ती किती आगाव आहे आणि घरच्यांसमोर एवढी साजूक आगाव. तुपातली पोळी बनत्या. I'm not हिला आगाव. जेवढी वाटत कधी जेवढी अख्खी चल घरची वाटते माझ्यापेक्षा वाईपीला. आणि सगळ्यांना माहितीये काय हाय आय एम नॉट काय आहे. आय एम व्हेरी व्हेरी संस्कारी आणि girl. 100 हे कुणाला पटणार नाही. तिथं मला कामाला लावून ह्यानी काय करत बसलं. काय कामाला तुला काय झालं सकाळपासून कामाला. ब्लॉगिंग करायला. हा ऍक्च्युली विषय सांगतो. मी आल्यापासून केलं. ते पाणी घेऊन घाल. दीदी माझ्यावर किती अत्याचार करते असं सांगा. तुम्हाला विषय सांगतो. सगळं पाणी ह्याच्यात. आंटी आणि मम्मी गावाला गेल्यात देवदेव करायला. त्यामुळे सकाळपासून भयानक लेवलचा पिट्टा पडलाय. माझ्या मैत्रिणीला लोड होऊ नये म्हणून मी आले. आजीला लोड नये मला माहित सॉरी आजीला लोड होऊ नये म्हणून मी आले. येतो का लग्नात? मी चायला पाणी घेऊन देतो ना. शी केम फ्रॉम पुणे जस्ट फॉर हेल्पिंग मी. जस्ट लुक प्रेम. प्लीज डोंट नजर. या एका गोष्टीलाच फक्त घाबरतोय. होय होय म्हणून मी सोशल मीडियावर हिचं गवाज दाखवलं नाही. पहिल्यांदा बघा लावलं एक डबा आमच्या किचन मध्ये. आणि मला लई घाबरतोय. ए मी जेवण करतोय तसं बघ एवढं असतो. हिंगाचा डब्बा माहिती नाही. अगं इम्पॉर्टंट आहे की कसला आहे ते हिंगा भाजीत घालायचं होतं. तू सगळं ते पळीवर घातलीस. बांधानी. अगं पळी साईड फिरणार आहे ना. मी अशीच हा हा मी असं कधी सांगितलं नाही म्हणजे मी हिला रिव्हील करत नाही मोस्टली कुठंच. कारण गेल्यास मी तुझे पेज अरे बघितले. एकच ती पोस्ट टाकलेली. हा त्याच्यावर पण एवढी जळली ग एवढी जळली ग. ते करपलं आमचं सगळं आयुष्य. कुठे काय त्यामुळं करतलंय? मी प्लीज भयानक एकच level- विनंती आहे नजर लावू नका. भयानक लेवलपर्यंत मी भितोय. आता मी असं इमॅजिन करून सांगाल इकडे मला वाटलं पप्पा आला. थोडं रडू नका. अरे काय ना ते मेरा साथ 12वी पासून 11वी पासून आहे. नाही 10वी पासून ऍक्च्युली. बट दहावी दुश्मनच होता या. हा हे इम्पॉर्टंट आहे की आम्ही दुश्मन होतो. दुश्मन होतो पहिला आम्ही. दुश्मन मी नव्हतो बहिणी. मी कधी तुझ्याबद्दल वाईट विचार केला नाही. कधी कधी आता मला कॅमेरात नाही. बोलता येत नाही. हे करत होतो आपण. मी नव्हतो करत. बघू नाही बघ आम्ही तो असं येऊ. लांब ना बघून बोलायची नाही. असं असं. आणि रिझन काय होता रिझन काय होता तर मी गुड 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 कडक वांड आणि ही हॉटेल भात उतर भात उतर तुझ्या बडबड नाही काय भात हे वांग तेवढं नाही. आजी ते हॉटेल मधली वांग्याची भाजी असते बघा हा. तसं मला लुक यायला लागलाय त्याचा. वा 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 वा. ऐका की आता मी सांगते. मग वायपी दिली काय म्हणतेस? आणि हे बघ, हे झाक. ही मला माझ्या बरोबर बोलत का नव्हती सांगा. मी समवन टीचरची समवन रिलेटिव्ह होतो म्हणून ही मला बोलायची नाही. मटकी करायचं कोण दिलं ते रिलेटिव्ह. हे बडबड नका जेवण होते का बस आमची इकडे दाखव. हा, बघितलं. Fridge मध्ये ना. आम्ही आमची मम्मी आणि आंटी झाडात का नाही आणि मला माहित नाही कशात काय असते म्हणून. बाजरीचं पीठ धपाटे पीठ मीठ तुकडा तांदूळ इंद्रायणी तांदूळ सगळं लिहून गेले आमची मम्मी याच्यावर मला सापडू दे म्हणून. हा वटाणे ऊपर की इधर आहे. हे मटकी लय खाईत नाही सर. खायचंय. आजी, हे बघा वाटाणे किती घालते. हा आवाज खूप त्रास करतोय. प्रियाला आवाज कुठं आहे माहिती. खाली जागा नाही. अगं तुम्ही मदत करायला हसत काय बसताय तुम्ही दोघी. दीदी काय आहे आईला जर मदत करायचं तर खिदळत बसला शा. यो जोकच होता deep freeze ला. अरे ती जागा नव्हती. असं नाही असते खाली ठेवायचं असते. तुमचं ऑर्गन काय होतं वर ठेवलं ना तिकडे. चांगलेच तर राहिले होय ना. मला सवय लागली. अर्थ होईल त्याचा. नाही झाला खरं. होय, आम्ही लय दिवस
ठेवलंय. ते तुझ्यासारखं ते तुमचं फ्रीज पण अँटिक आहे. आमच्याकडे आहे ते. आमच्या दादाला माणूस आमच्यासारखाच होतोय. करू नका. कोण म्हणलं? माझी पप्पा आहेत ना. किती मिरची फोडायची. माझे पप्पा गोडच आहेत, मीच वांड आहे. पुन्हा ये. तू कितना भी अच्छा बन. हमारी आई बराबर बैठाती है. कौन कैसा है? आयो, मी जी या वांड आहे की जगात वांड राहायला लागते आजी. आई. बरोबर आहे. मी जी वांडपणा शिकली वर की नाही, घरात राहायचं नाही का, घरात त्याला प्रेमात आहे आणि बाहेर मी जो वांडपणा शिकली की नाही माझा गुरु जो आहे त्याला बोल काय बोलायचं तसं असतो. जा. जरा प्रेम नको आहे की लोकांना. वांग बघा काय कसलं शेवट. हेच जर वांग चुलीवर झालं असतं तर विषय येणं झाला असता. आमच्या आई अशी सुगरण आहे काय, पण तिला करायचा लई कंटाळा आहे. आणि तो कंटाळा तिचा कंटाळा हिने घेतला. म्हणजे हिला येत पण नाही सोडा काय आणि करत पण नाही. मी करते की आज सकाळी फोडणीचा भात कोण केला? अजिबात चांगला झाला नव्हता. आता ते तसंच म्हणणार. शेमडा बरगाव फोडणीचा भात टाकते कोण नाही टाकू शकत. मी टाकलं माहिती काय, केवढं जगातलं मोठं काम केलं. ऑस्कर अवॉर्ड दिला आहे तुला. ते मी सोडू दे. Correct. पर ते नव तू म्हणायला जायचं, पण गाडी कुठे आहे मॅडम? गाडीच नाही आणि तुम्ही कसे चाललायचं? पुण्याला पटत झाल्या माझ्याकडे वाटत नाही ती बंद पडल्या आज. आणि बरोबर आता सगळीजण मला भेटायला बोलवायला गाडी नाही पटन झाले गाडी नाही म्हणजे पैसे तुला तर काय नाही. वाटतं कागद घेऊन जाणार मी घरला. हे ठेव. रिझन देत नाहीये ती गाई, तिच्याकडे खरंच गाडी नाहीये. पाप हिला काही बिचारा. पडायला का नाहीये. जुगाड करायला पाहिजे मला काय तर आता. गाडी नसल्यामुळे मी कॉलेजला चालले. माझा सॅक्रिफाईस बघू शकताय तुम्ही. काय लोक आहे की मला भेटत झाल्यास आणि ब्ला 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 ब्ला. बेचारी माझी बहीण. माहिती नाही जेवण करायला मला रिस्कच भेटणार जेवायला. ॲम्ब्युलन्सला फोन करणार नाही मी. उत्तम जेवण बनवतो तुम्ही. ओ माय गॉड. आजी काय म्हणाले बघा. ते बरोबर नाही, तेच कामात आहे. अवा वायपी तिथे हे एक्सपेक्टेड नव्हतं बाई. तुझी मैत्रीण दगा दिली. दगा असं ते म्हण की. दगा दिली तुला दगा. या बाबतीतच देते ग, बाकीच्या बाबतीत तिची एवढी I mean- हिंमत पण नाही. ती दगा दिली तर तिला दगा देणार अंकल आणि नाही. पप्पांनंतर मी तुम्हाला भीत असेल. नको नको आताच माझं काय नाही खबर. हे पल्लं जर पुसून घे हा. आणि हा आता तिथे जरा काम कर. हे ते ठेव. आजी डोळ्याने बरी मारली. आई, अरे बापरे. आई, ही जाणार लक्षात ठेव पुण्याला. इथं मी आहे तुला सांभाळायला. आजी, बोल. काय पण होते फोन करा फक्त, मी हिला कसं गप्प बसवायचं मग मी बघते. हा. ओके राज, सगळ्याच बाई. तुम्हाला एवढा लाजतोस का? हा एवढा लाजतोय का मला? तुला असते बायको येणार आहे. ए, जायला ए, मला बोलत नाही. याचे पण छान आहेत. कोणा बोलत नाही. का बोलत नाहीस का? पोरगं एवढं चांगलं सुशील आहे आमचं. कसं आहे कॅमेरा ऑन कॅमेरा मी शिवाय देऊ शकत नाही. काय झालं? परवा मी आवरून बसलेलो. मला एक व्हिडिओ करायचा 26 जानेवारीचा की लाईक मम्मी पोरग्याला तयार करत असते सगळं ह्याच्यावर. काय मी आवरून बसले आणि 2 तासांनी माझी वाट बघायला वरती पत्ता अहो, बोलवायला. ती काय मला एकदमच सांगू दे. वैष्णवी धरते, शेंगदाण्याला टोपली घालते. अगं, माझं परत झालं तर बस. म्हणजे झालं बनत. नाही बोलणार. सॉरी. हो बाई, मी सांगायला म्हणून बोलतो. ए बाजरीची म्हण ना ग. बाजरी. कसली पण का? कसली यार पलटे ते. अरे, एक टक्का तर बोल की आमच्याकडे. आईच्या हातची बाजरी सुद्धा भाकरी घेऊन बघ. तुला माहित असल मी भाकरी हा प्रकारच खात नाही, खरं आता खायला लागले. खायला? खूप सज्जन म्हणाले दीदी तुझ्यासमोर. माझी ड्रीम काय माहिती का? तवा घे. काही नाही दीदी लय सज्जन म्हणाले तुझ्यासमोर. जरा सांग हिला. ए, सरक. ए, थांब काही. माझी ड्रीम काय? सुचू दे रे आजीला. माझी ड्रीम काय माहिती का? BMW M5 गुंडी. बियॉन्ड मीट फेमस आहे. BMW उसका आपका खाना रखना पडेगा उसे. तूने किती बेचिंग होतात पेने? काय केलीस वैष्णवीला? काय हा करते? तुझा तिथं येऊन बस ना. काय करणे? तू पण चेष्टा करायला पाहिजे. तुला काय मी दीदी चेष्टा करेल ते पण तुझ्यासोबत करेल चेष्टा. नाही तिच्या तोंडावर दिसा लागले ती. आमच्या दोघांना कसं करतात काय? आता फोन मी काय बोलले की नाही? हवं स्टेशनरी मारतो. असं मारायचं मला. चेष्टेने मारते ना? हा. म्हणजे ते ते राग लय करते. लय लागते करते. नाही, नाही करते गं. होय. कसला मारायचं सोन्या? असा नाही कशी? नाही, असं सोन्या, नाही. यार, लिंबू तर नाही का बघची? लिंबू नाही, हे होतं ते गं. काय ते? कांदे. सोन्याला मी काय
विश्ल्या विश्व कोणाला दिसतो. होय काय? काय तो भांडे घासायचं. हे बाई, बे, मला सांग. तू आमच्या घरला येताना कुर्ती का घालून येतेस? हो बाई मला तो भीती वाटते मला यांच्या घरला माझा आमच्या घरात तुम्हाला पटणार नाही. मी आता इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही मला बघतायसा, पण माझ्या जवळचे एवढे आहेत हा, मला आधीपासून ओळखतात. आमच्या घरात लाईक मी 3rd इयर पर्यंत मी होतो. माझ्या पण घरात कुर्ती घालून फिरत नाही, कारण ह्यांच्या घरात येताना मी अशी हा. येते. मी तुला आल्यावर विचारणार होतो तू ही अशा कपड्यात कशी काय कारण आलास ती घरात? मला एक भीती बसल्या. हा, मी सांगतो की मेगीच्या सांगायला पप्पांना की चालत नाही, मेगीच्या मी अंकलला चालत नाही. 3rd इयर पर्यंत होतो की नाही संजयगुडातलं माझी फार्मसी 3rd इयर पर्यंत होतं कधी, तेव्हापर्यंत मला जीन्स घालणं अलाउड नव्हतं घरात. तुम्हाला पटणार नाही कुणालाच. मग ते माझ्या फ्रेंड्सचा पण तो रूल लागू लागू होता. होतोय आणि आम्ही पाळतो तो रूल मनापासून. अजून मी पळते, मी घालते त्या जीन्स. म्हणजे हा मी अजून पण घरच्यांच्या मी- मुठीतली मुलगी आहे. हा. पडत नाही माहिती कुणाला मी इन्फ्लुएन्सर आहे, तू का वारा बाकीच्यांसारखं आपलं नाही बाई. मी आले त्यावेळी लोटून काढत होते बिचारी. मला वाटतं व्हिडिओ घेशील माझं जरा फेमस म्हणजे अगं असलं तुला टाकायचं नाही. बघायची एवढी उत्सुकता होती मला, व्हिडिओ काय खाक पडलेलं मला. एवढी नालायक आहे सगळ्यांची, एवढी नालायक शी बाई, एवढं स्वतःच्या मी सकाळी शॉर्ट कुर्ती आणि ही फॉर्मल आयती घातलेली, बट हिच्या घरला यायचं म्हणून मी परत चेंज केलं आणि फुल काय ते घालून आले. त्यावर दॅट टाईप ऑफ फ्रेंड. पण गरज नाही बहिणा इथं पुढं करायची. चिल आता cool आहे आपल्या घरात. आता आपला डरा नाही, डरा नाही. आता- दहशत दहशत. बघितली का दहशत बघितलीस काय? नाहीतर उद्या किंवा ते काय आपल्याला ठरलेलं असते. आमच्या घरात मला काय प्रॉब्लेम नाही तर मॅगी आता जरा कमी झाले. होय. तुझं किती चाललंय मगाशी? आता घरात मला